उत्तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक। आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती। सामाजिक कार्यकर्ते राधाकृष्ण सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते इंद्रभान आप्पा सांगळे यांनी आमदार सीमाताई हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला। सांगळे यांच्या प्रवेशामुळे नागरिकांमध्ये पौष्टिक वातावरण निर्माण झाले आहे। सामाजिक कार्यकर्ते इंद्रभान सांगळे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रात आहे। येत्या काळात सांगळे हे दमदार भरारी घेतील अशी चर्चा सध्या परिसरात चालू आहे। सांगळे यांच्या सोबत प्रवेशासाठी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। अधिक माहिती सामाजिक कार्यकर्ते इंद्रभान आप्पा सांगळे तर भाजप नेते महेश हिरे यांनी दिली। मार्गदर्शनाखाली सर्व प्रभाग 10 मधील सामाजिक कार्यकर्ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असून ताईंच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्या भागामध्ये जनतेची सेवा करू आणि पक्ष वाढवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत करू आणि शासनाच्या ज्या काही योजना असतील त्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही आमच्या या भागामध्ये निश्चितपणे करू। या ठिकाणी सातपूर मंडळाचे सर्व पदाधिकारी, विधानसभेच्या आमदार सीमाताई हिरे, सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर यांनी आम्हाला सर्वांना पक्षामध्ये सामावून घेतलं, त्याबद्दल मी प्रथमतः या सर्वांचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जय श्रीराम। कार्यशाळा होती संघटन पर्वानिमित्त, त्या प्रित्यर्थ आदरणीय बावनकुळे साहेब, रवींद्र चव्हाण साहेब, श्रीदेव महाजन आणि विखे पाटील साहेब यांचं आज इथे संमेलन झालं। या संमेलनामध्ये आज सातपूर आणि सिडको नाशिक पश्चिम मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांनी, नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला। मी आमदार सीमाताई हिरे आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि महापालिकेवर भाजप ही त्रिसूत्री आता मी अवलंबवणार आहे आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता ही नाशिक महानगरपालिकेवर येणार। ही काळ्या दगडावरची रेघ आहे। धन्यवाद। जय श्रीराम।